नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 28 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, स्वतंत्र भारतामध्ये समान नागरी संहिता विधेयक लागू करणारे दुसरे राज्य कोणते बनले आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी म्हणजेच गुजरात. तर बघा, नुकतेच स्वतंत्र भारतामध्ये म्हणजेच भारत स्वातंत्र्य झाल्यापासून समान नागरी संहिता विधेयक म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड हे लागू करणारे दुसरे राज्य बनलेले आहे गुजरात. ओके, आणि पहिले आहे उत्तराखंड. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल काय आहे हे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच बघा, समान नागरी संहिता हे देशामधील सर्व नागरिकांसाठी एक समान नागरी कायदे लागू करणे असा याचा उद्देश आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, UCC अंतर्गत धर्म, जात, पंथ यावर आधारित वेगवेगळ्या वैयक्तिक कायदे म्हणजेच पर्सनल लॉ काढून टाकून सर्वांसाठी एकच कायदा लागू केला जातो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा कोणकोणत्या गोष्टीवर हा लागू होतो तो पाहूयात आपण. बघा, जसे की विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक आणि मालमत्ता अशा गोष्टींवरती हा कायदा लागू होतो. ओके, तर बघा, पहिले राज्य आहे उत्तराखंड म्हणजेच समान नागरी संहिता कायदा लागू करणारे पहिले राज्य आहे उत्तराखंड. ओके, 2024मध्ये लागू केला होता आणि त्यानंतर मार्च 2026मध्ये गुजरात या राज्याने नुकताच हा विधेयक मंजूर करून हा कायदा लागू केलेला आहे. ओके, तर बघा, गुजरात हे दुसरे राज्य बनलेले आहेत आणि पहिले आहे उत्तराखंड. आणि गोव्यामध्ये पण आहे विद्यार्थी मित्रांनो, पण तो गोव्यामधला जो कायदा आहे तो भारत स्वातंत्र्याच्या आधीपासूनच लागू आहे. ओके, तर त्यामुळे स्वातंत्र्याच्या नंतर गुजरात हे दुसरे राज्य बनलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे. बघा, IQ एअरच्या जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2025नुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता बनला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे, जगातील सर्वात प्रदूषित देश आहे पाकिस्तान. तर बघा, पाकिस्तान हा देश जगातील सर्वात प्रदूषित देश आहे. ओके, तर अशा गोष्टींमध्ये पाकिस्तान हा देश नेहमी पुढे असतो विद्यार्थी मित्रांनो. बघा, तर बघा, भारत हा या लिस्टमध्ये 6व्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, 8व्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा 2027चे आयोजन कोणता देश करेल? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी म्हणजेच माल्टा. तर बघा, माल्टा हा देश आहे तो 8व्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा 2027मध्ये ज्या होणार आहेत त्याचे आयोजन करणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघूयात विद्यार्थी मित्रांनो, माल्टा हा जो देश आहे तो युरोपमधील एक लहान द्वीप आहे. ओके, आणि याचे स्थान म्हणजे भूमध्य महासागरामध्ये म्हणजेच भूमध्य समुद्रामध्ये दक्षिणेकडे आहे. ओके, तर बघा, राजधानी आहे व्हॅलेटा आणि भाषा आहे मॉल्टीज आणि इंग्लिश. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, भारत कोळसा साठ्यांच्या बाबतीत जगात कितव्या क्रमांकावर आहे? ओके, तर बघा, नुकताच भारत कोळशा साठ्यांच्या बाबतीमध्ये 5व्या क्रमांकावर आलेला आहे. ओके, तर बघा, भारत हा 5व्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. मार्च 2026मध्ये महिला सक्षमीकरण ट्रेलब्लेझर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच कल्पना सोरेन. तर बघा, कल्पना सोरेन यांना मार्च 2026मध्ये नुकताच महिला सक्षमीकरण ट्रेलब्लेझर पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026मध्ये महिला सक्षमीकरण ट्रेलब्लेझर या पुरस्काराने नुकताच कल्पना सोरेन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. बघा, पुरस्काराचं नाव आहे महिला सक्षमीकरण ट्रेलब्लेझर पुरस्कार म्हणजेच वुमेन एम्पॉवरमेंट ट्रेलब्लेझर अवॉर्ड. ओके, लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण. बघा, कल्पना सोरेन जे आहेत ते गॅंडी विधानसभा क्षेत्र बघा झारखंडमधील
गँडी विधानसभा क्षेत्र सदस्य म्हणजेच MLA असून त्या ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणाच्या क्षेत्रात त्यांच्या कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी 13वा. तर बघा, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026मध्ये भारताचा 13वा क्रमांक आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि पहिला क्रमांक आहे पाकिस्तान या देशाचा. ओके, तर लक्षात ठेवा भारताचा 13वा क्रमांक आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, पुढचा प्रश्न बघण्याआधी या निर्देशांकाबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, हा जो निर्देशांक आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक म्हणजेच ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026नुसार भारताचा 13वा क्रमांक आहे. आणि बघा, ही जी रँकिंग आहे ती इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स पीस या संस्थेने प्रकाशित केलेल्या 2026च्या ग्लोबल टेररिझम इंडेक्सच्या आकडेवारीनुसार आधारित आहे. ओके, तर बघा, पाकिस्तान हा जो देश आहे तो 2026मध्ये सर्वाधिक दहशतवादाने प्रभावित देश आहे. ओके, आणि कारण हे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की पाकिस्तानमध्ये भरपूर प्रमाणामध्ये दहशतवादी संघटना आहेत. ओके, आणि सरकारही त्यांना प्रोत्साहन देते. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. नुकतेच राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून ऊर्जा देण्यास आलेली बघा, प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी. नुकतेच राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून दर्जा देण्यात आलेली कालिंजर किल्ल्याची टेकडी कोणत्या राज्यात आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी म्हणजेच उत्तर प्रदेश. तर बघा, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये नुकतेच राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून दर्जा देण्यात आलेली कालिंजर किल्ल्याची जी टेकडी आहे ती आहे. ओके, तर बघा, उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. 1.78 अब्ज डॉलर्समध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजेच RCBची फ्रँचायझी कोणी विकत घेतली आहे? ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच वरीलपैकी सर्व. तर बघा, आदित्य बिर्ला ग्रुप, बोल्ट वेंचर्स आणि ब्लॅकस्टोन तसेच टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप या मोठमोठ्या संस्थांनी ही फ्रँचायझी विकत घेतलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. सायबर गुन्हे खंडणी आणि डिजिटल धोके रोखण्यासाठी अभेद्य मोबाईल ॲप्लिकेशन कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केले आहे? तर बघा, अभेद्य मोबाईल ॲप्लिकेशन हे नुकतेच हरियाणा पोलिसांनी सुरू केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण हे जे अभेद्य मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते कशासाठी चालू केलेले आहे. तर बघा, खंडणी म्हणजेच सायबर गुन्हे खंडणी व डिजिटल धमक्यांना डिजिटल धमक्यांचा सामना करण्यासाठी हरियाणा पोलिसांनी नुकतेच हे ॲप लॉन्च केलेले आहे. तर बघा, ॲप कॉल, मेसेज व इतर संशयास्पद डिजिटल संपर्कांना ब्लॉक करून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी हे ॲप डिझाईन केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. बघा, ग्लोबल ऑपरेशनल नेटवर्क ऑन अँटी करप्शन म्हणजेच ग्लोब नेटवर्कची 12वी बैठक कोठे झाली आहे? तर बघा, याचं उत्तर आहे नवी दिल्ली म्हणजेच भारतामधील नवी दिल्ली या ठिकाणी ग्लोबल ऑपरेशनल नेटवर्क ऑन अँटी करप्शन याची 12वी बैठक झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची बैठक असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, आणि याच प्रश्नाबरोबर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे सर्व करंट अफेअरचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.